मावशी काय आक्षेप आहे आज आपण राज ज्वेलरच्या पुढे उभे आहात आपण? माझं नाव अर्चना अप्पासाहेब जरे. माझ्या मालकाला कॅन्सरचा आजार होता. 2008 साली हे दुकान उघडले होते. नंतर विश्वासाचा म्हणून माझा भाऊ संतोष रामचंद्र बाबर ह्याला मी घेतले दुकानात. आणि त्यांनी आजारी असताना मी दवाखाना मालक आम्ही सारखं दवाखान्यात असायचो. संतोष बाबर इथलं मुख्य केलं होतं यांना मॅनेजर. आणि त्यांनी संतोष बाबर केव्हा इथे आले होते राज ज्वेलर? 2008च्या आसपास आले होते. तेव्हा काय म्हणून होते? ते कामगार म्हणून पगार होतो. 2000 पगारावर होते ते आपल्याला नंतर वाढत गेला. मिस्टर वाढले माझे 2013ला. त्यानंतर मी थोडं शिक्षण माझं कमी असल्यामुळे मी कधीच भाग घेतला नाही. राज ज्वेलर्स फार मोठं पंढरपुरात नावाजलेलं फर्म आहे. मग सगळं काही संतोषच बघत होता. मी कधी दुकानात येत पण नव्हती. कधी आले तर फक्त 5 मिनिटं यायचे. असं बाबराने आपलं नातं काय? माझा भाऊ आहे तो. मोठा का लहान? त्याचा मुलगा आहे माझा. चुलत भाऊ आहे. आणि त्यांनी फार म्हणजे तेव्हापासून मला कधी काय सांगितलं नाही. कुठली प्रॉपर्टी घेताना त्यांनी भरपूर काही प्रॉपर्टी घेतल्या त्या दुकानात. आम्ही काय काढलं नाही, फार कमी काढलं. आणि त्यानं भरपूर काढत गेला. आमचे पण इन्कम त्याचे पण इन्कम काढत गेला. त्याच्यावर प्रॉपर्टी घेत गेला. सगळं झालं तरी पण आम्हाला काही सांगितलं नाही. आता मी मालक म्हणून मला त्यांनी कल्पना द्यायची ना, मी एवढं काढतो आणि असं प्रॉपर्टी घेत आहे. कसलीही कल्पना दिली नाही. जवळजवळ 12-13 ठिकाणी त्याने प्रॉपर्टी घेतल्या. एका ठिकाणी 100 एकर जमीन घेतल्यात. तरीही मला काही कल्पना दिली नाही. नंतर थोड्या दिवसाने ही बिल्डिंग चालू झाल्यानंतर आम्हाला बिल्डिंग आणि कुठे हे समोरची बिल्डिंग जे येस गोल्ड म्हणून आता केले, त्याने पहिले राज ज्वेलर्स करायचं असं ठरवलं होतं. मला सांगितलं पण आपण आपल्या हे जसं मी माझ्या भावाला माझी विकाय निघाल्यानंतर माझा भाऊ माझ्या जवळ आहे म्हणून मी स्वतः अर्धा हिस्सा त्याला दिला. माझ्या दुकानातले भांडवल आम्ही दोघांच्या भांडवलातलं ही बिल्डिंग घेतली अर्ध. आणि भांडवल आधीपासून भांडवल आमचं 1 रुपया सुद्धा त्यांचा स्वतःचा पर्सनल नाही आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक रुपया आईनी किंवा वडिलांनी ह्यांनीच भरलेला आहे. आणि पेट्रोल पंप होता वाकलेला, तो विकून ह्या दुकानात घातले. कलकत्त्याला आमचे दुकान आहे, त्यातली प्रॉपर्टी ह्याच्यात आणून घातले. सगळं काही तिथं आणून ठेवलं. आयुष्याची जमापुंजी संपूर्ण काढली आणि इथे घातली. मध्ये. आणि फक्त माझा विश्वास संतोष बाबर माझा भाऊ आहे. मला कधी, कारण माझ्या मिस्टरांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय तर मला तो कधी दगा देणार नाही हे माझं मन बोलत होतं. परंतु त्यानं नंतर असं केलं की राज ज्वेलर्सच्या फॉर्म मधनं पैसे काढत गेला आणि स्वतःच्या नावावर सगळ्या प्रॉपर्ट्या घेत गेला. किती काढले असं वाटतं? 20-25 किलो सोने त्याने गायब केले. पहिले किती सोनं होतं आपल्याकडे? पहिलं सुरुवातीला सोनं आपल्याकडे 7-8 किलो सोनं होतं. पण दुकान चांगलं चालत गेलं. प्रॉपर्टी भरपूर जसं 2015 ते 20च्या मध्यंतरी सोनं दुकानात भरपूर येत गेलं. 2022च्या वर्षी तर दुकानामध्ये ऑलमोस्ट मला वाटतं 40-50 किलो सोनं आपण विक्री केली आहे. बिलासकट आहे आपल्याकडे. पण आता आपल्या दुकानात काहीही नाही. ह्याचा अर्थ सोनं कुठंतरी गायब झाले आणि ज्याचं की आपल्याकडे कसलीही लेखी पुरावा नाही, काही नाही आहे. तर त्यांनी वरच्या वर मोडीत आलेलं असेल किंवा जे काय असेल त्यांनी त्यांच्या पर्सनल वापरासाठी पैसे सतत काढत गेलेत. ट्रान्झॅक्शन ऑनलाईन आहेत. ही समोरची जी बिल्डिंग त्यांनी केली आहे ही करत असताना देखील संपूर्ण ट्रान्झॅक्शन आमच्या दुकानातून आहे. त्याचे प्रूफ आपल्याकडे आहेत. ज्या दिवशी किती पैसे कुणाच्या अकाउंटला गेलेत प्रत्येक गोष्टीचा पुरावा माझ्याकडे आहे, पेपरमध्ये आहे, मी दाखवू शकते. आता ही बिल्डिंग, हा बिल्डिंगचा फोटो आहे. करू आपण. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही विचारलं तुम्ही समोर जागा घेतली तर काय करणार आपण, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण राज ज्वेलर्सची दुसरी शाखा तिथं काढू आणि ते देखील पार्टनरशिप मध्ये काढू. का तर इथे तुम्ही आम्हाला दिले तिथे आम्ही तुम्हाला देतो. का तर पैसेही दुकानातलेच होते. असं काय नव्हतं की पैसे त्यांचे वैयक्तिक होते, नाही, दुकानातले पैसे होते. मग त्यांनी आम्हाला असं वेड्यातच काढत गेले असं आपण म्हणू शकतो. बाकी काय प्रॉब्लेम नाही. बिल्डिंग जागा घेत होती त्यावेळेला आपल्याला सामान्य राज ज्वेलर्सच्या फर्मवरनं ट्रान्झॅक्शन झाले आणि डिरेक्टली झाले नाहीत. म्हणजे डिरेक्टली देशपांडेंना गेले नाहीत, पण ते पैसे त्याच दिवशी इथून संतोष बाबरच्या अकाउंटला गेले आणि संतोष बाबरच्या अकाउंटवरनं देशपांडेच्या अकाउंटला गेले. सो त्याचं काय म्हणणं आलं की आता त्यांचं काहीतरी वाद चालू होता. देशपांडे सरांनी त्याच्यावर काहीतरी लिटिगेशन काढले.
तर कशाला उगच ताई तुला जमत नाही पुण्याला मुंबईला, सुप्रीम कोर्ट पर्यंत ही केस जाऊन आली, तर उगच ताईला त्रास होईल ह्या कल्पनेमध्ये किंवा आता सध्याला मी माझ्या नावावर करतो, पुन्हा आपण वाटून घेऊ असं. एकंदरीत आपली फसवणूक झाली असं वाटतं. 100% आमची फसवणूक याबाबत झाली आपण आहे. पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाहीये? तक्रार केली नाही असं नाहीये, तक्रार करणार आहे आम्ही, पण आमची कागदपत्र आधी जुळवण्यात बिझी आहोत. आम्हाला सर्व ट्रान्झॅक्शन आता सापडले आहेत आणि आता जिथे आम्ही सविस्तर अभ्यासाने बोलायचं आहे, उगीच वाऱ्यात बोलायचं असं आम्ही बोलणार नाही. परवा त्यांनी जशी आमच्यावर खोटी नाटे आरोप केले, एनसी केली की आम्ही त्यांना दमदाटी केली, त्यांच्याकडे प्रूफ नाही आहे, तसं आमच्याकडे आज प्रूफ आहे प्रत्येक गोष्टीचा. आज जर मला पोलिसांनी विचारलं तुम्ही असं का म्हणताय, तर त्याचा कागद माझ्याकडे आहे. त्यांच्याकडे कागद नाहीये आम्ही त्यांना दमदाटी केलेल्याचा, व्हिडिओ नाही आहे. तसं ते खोटं बोलून ते आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करतायत, पण असं आम्ही करणार नाही. आम्ही विथ प्रूफ जाणार आहे पोलिसांकडे पण आणि कोर्टात पण. आम्ही कागदपत्री व्यवहार करणार आहे. ज्यावेळेस संतोष बागल आपल्या फर्म मध्ये येणार होते तेव्हा काय कागदपत्रे काय केली होती का या संदर्भात? नाही, माझा भाऊ म्हणून मी त्याला स्वतः म्हणले आमचा ह्याचा विश्वास आहे. अजूनपर्यंत मी त्याला भाऊ आणि विश्वासाचं कधी कुणी मला सांगितलं की बाबानो ह्याच्यावर तुम्ही कधी दुकानात जात नाही, हिसाब विचारत नाही, माझा भाऊ आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मालकानं जी ह्याच्या हातात दिले तो माझ्या राजच्या हातात तो देणार आहे, हीच भावना आमच्या मनात होती. परंतु तसं काही त्यांनी केलं. राज आल्यापासून त्याला काही शिकवलं नाही किंवा त्याला कुठल्या गोष्टी विश्वासात घेतल्या नाहीत. राजला सुद्धा त्याने ह्या 3 वर्षात त्यांनी राजला व्यवहार शिकवले नाही, दुकानदारी शिकवलेली नाही, कसा व्यवसाय करायचा शिकवलेला नाही आहे. आणि आज अचानक ते उठतात आणि म्हणतात, आज बिल्डिंग पूर्ण झाल्यावर ते म्हणतात की ही बिल्डिंग आमची आहे. असं कुठे असतं का? अशी फसवणूक तेही बहिणीसोबत केलेली चुकीची आहे. तुम्ही लुटा, सगळ्या जगाला लुटा, पण आपल्या घरात आपल्या बहिणीला लुटायचं नसतं. आणि टू स्टार्ट विथ तुम्ही हाही विचार केला पाहिजे की शेवटी ह्याच्या वडिलांनी तुम्हाला इथे उभा केले. तुम्ही पगारावर झाडायला पुसायला आलेली माणसं, आज तुम्हाला एक माझ्या वडिलांनी तुम्हाला मैदान तयार करून दिलं, पैसे दिले, सगळं दिलं, तेव्हा जाऊन तुमचा हा एवढा मोठा भांडवल चालू झाले. मग आज तुम्ही जेव्हा तुम्ही मोठे झालात, तुम्ही माझ्या भावाला बुडवायला का बसलाय? सिंपल आहे की नाही? माझ्या वडिलांनी तुम्हाला मोठं केलं, तुमची जबाबदारी होती माझ्या भावाला मोठं करायची, मात्र तुम्ही त्याला उघडं नागडं करून रस्त्यात बसवायची वेळ आणायला लागलाय. एवढं सगळं होऊन सुद्धा अजून पण तुम्ही आम्हालाच पैसे मागताय. तुम्ही 20-20, 25-25 किलो आमच्या दुकानातून सोनं गायब केले, पैसे गायब केलेत, कोट्यावधी रुपये. आणि झाल्यानंतर हिथलं बुडवेल मग तुम्ही तर तुमचं नाव केलं, मला 28 किलो सोनं द्या. हे तुम्ही पूर्ण प्रॉपर्टी जरी माझी विकली पाहिजे किंवा हे दुकान जरी विकले, यातलं सोनं जरी विकलं तरी मी त्यांना 28 किलो सोनं म्हणतात कशाला? कशाला 45 करोड रुपीज तुम्ही आणून सोडलेत का इथे? कशाचे द्यायचे? गुडविल म्हणे. कशाचं गुडविल? आपल्या दुकानात त्यावेळेस त्यांची परिस्थिती काय होती नेमकी? शेतकरी होते, माझे चुलते वडील शेतकरी होते. 12वी नापास होता. 12वी शिक्षण झाल्यानंतर इथं दुकानात आला. पहिल्यांदा पगार देत होता. त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते पुढचं शिक्षण घेण्यासाठी, म्हणून ते इथे आले आपल्याला मदत म्हणून. आता मागणी काय तुमची? आम्हाला त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये आमचा 55% हिस्सा पाहिजे, कारण आमच्या दुकानातून हे पैसे सगळे गेलेले आहेत. तेवढ्या त्यानं प्रॉपर्टी घेतल्या आणि मला न सांगता घेतल्यामुळं मला खूप थोडा राग आहे. तो हे माझा भाऊ आहे, तू प्रॉपर्टी घे, आमच्यापेक्षा मोठा हो, आम्हाला काही नाही, पण मला अंधारात ठेवून का केलं? आणि ते वर्तमानपत्रामध्ये एक नोटीस दिली होती, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचा उल्लेख आहे. कुठल्या ठिकाणी प्रॉपर्टी घेतली? ओके, त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत. इसबावी मध्ये 2 प्रॉपर्टी आहेत, डीमार्टच्या जवळ ती प्राईम प्रॉपर्टी आहे. कासेगाव मध्ये एक शेत जमीन आहे. त्याच्यानंतर ही समोरची जी बिल्डिंग आहे, सावरकर चौकातली 9 मजली बिल्डिंग आहे, जी डोळ्यात सुद्धा भरवत नाही. ती बिल्डिंग सुद्धा त्यांनी आमच्याच पैशातून घेतलेली आहे. त्याच्यानंतर घेरडीमध्ये 100 एकर त्यांची जमीन आहे. चोपडीमध्ये 30-40 एकर जमीन आहे. ह्या सर्व जमिनींचा हिशोब आमच्या दुकानाच्या ट्रान्झॅक्शन मध्ये दिसत आहे, क्लिअरली दिसत आहे. पुण्यात पण घेतलेली? पुण्यात सुद्धा आहे. पुण्यात आंबेगाव बुद्रुकला एक जागा आहे जे त्यांनी घेतली आहे, 5व्या हिश्श्यात घेतली आहे. ते पण आमच्याकडे पुरावा आहे. त्या दिवशीचं सुद्धा ट्रान्झॅक्शन आमच्याकडे आहे. सो बेसिकली सर्व गोष्टी आमच्या दुकानातून घडल्या आहेत आणि आज ते आमच्यावर खोटे नाटे आरोप करून
बिकॉज त्यांना अपेक्षा आहे की आम्ही त्यांना 10 कोटी रुपये द्यावेत, म्हणून ते मुद्दाम मला वैयक्तिक पोलिसांनी स्टेशनला बोलवून माझी विचारपूस केली. माझ्या आईच्या नावावर NC आहे, मात्र बोलवलं मला गेलं, आईला बोलवलं गेलं नाही. मला बोलवलं, मला दमदाटी करायचा प्रयत्न केला. मी माघार घ्यावा असं त्यांची अपेक्षा होती, कारण मी थोडंसं बोलू शकते, माझी आई थोडं कमी बोलते, ती थोडं घाबरते. तर त्यांनी पोलिसांकडून मला दमदाटी करायचा प्रयत्न केला. पूर्ण खोटा आरोप होता, पूर्ण. आमच्याकडे CCTV फुटेज आहे. ह्या दुकानासमोर त्या 2 दिवसात ह्या परिसरात कसलाही वाद झाला नाही, भांडण झालेलं नाही. आम्ही व्हिडिओ डाउनलोड करून ठेवलाय. कसलंही, सगळे आरोप खोटे आहेत, एकूण एक आरोप खोटा आहे. माझी मम्मी तर शिवीगाळ करू शकत नाही, हे खोटा आरोप आहे. त्यांच्यामधला जो छोटा भाऊ आहे उद्धव बाबर, ह्या तिघांमधला जो सगळ्यात लहान भाऊ उद्धव बाबर आहे, तो दमदाटी केला. त्या दिवशी त्यांनी मला शिवीगाळ केली, त्यांनी मला आई बहिणावरनं शिवी दिली, कुत्री म्हटला मला तो. आणि एवढं सगळं करून त्यांनी उलट माझ्यावरच केस केली. आणि मी तिकडे जाऊन पेपर आउट केले की बहिणीने येऊन फुकट हिस्सा मागते आमच्या प्रॉपर्टीचा. असं कसं बहिणी, एक भावाला कुठली सुद्धा बहीण भावाला मागत नसते. भाऊ बहिणीला लुटत असतात, फार वेळ बघितले, पण बहिणीने कधीही भावाला लुटलेलं मी पाहिलं नाही. तर असाही आरोप माझ्यावर केला आहे, तो तुम्ही निष्पन्न करा. मी खरं म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला नाही, त्याच्यावर आळ घेत, म्हणजे मी त्याच्या बिल्डिंग मध्ये गेली नाही, तरी सुद्धा माझ्यावर त्याने पेपर आउट केलं. ते चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे. आणि अगदी तो उद्धव बाबर तर माझ्या अंगावर आल्यानंतर मला दमदाटी करून मारण्याच्या सुद्धा धमक्या देऊन झाले.